प्रगल्भ विचारक, प्रगाढ चिंतक आणि प्रभावी व्यक्ती असलेले डॉक्टर विनायक गोविलकर आपल्या सगळ्यांचे, नाशिककरांचे सुपरिचित आहे. पण बरेचदा असं वाटतं की आपल्याच व्यक्तीचा परिचय आपण कदाचित थोडा कमी करतो, म्हणून आज थोडासा प्रयत्न हा करते आहे. सरांचं वैशिष्ट्य म्हणजे अलंकारिक भाषा टाळून सोप्या भाषेत विवेचन करण्याची त्यांची शैली. त्यांचे शिक्षण MA, MCOM, LLB, FCA, PhD असे असून पुणे विद्यापीठात ते प्रथम होते आणि CA परीक्षेत भारतात गुणवत्ता यादीत आले होते. डॉक्टर विनायक गोविलकर यांनी आत्तापर्यंत 63 पुस्तकांचे इंग्रजी आणि मराठीत लेखन केले आहे. त्यापैकी 58 पुस्तके ही आर्थिक विषयावर आधारित आहेत. त्यातील अलीकडच्या काळातील प्रमुख पुस्तके म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था @75, भारतीय अर्थव्यवस्थेतील निर्णायक वळणे, मोदीनॉमिक्स यांचा उल्लेख करता येईल. बौद्धिक संपदा अधिकारावरील त्यांचे पुस्तक आज अनेक विद्यापीठांमध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून वापरले जाते. अर्थजिज्ञासा हा आर्थिक संकल्पनांचा कोश ही त्यांची मोठी निर्मिती. हा 1500 पानांचा कोश कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेला असून आज पावतो त्याच्या 3 आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत. सामान्यतः कोश लेखनाचे आणि प्रकाशनाचे काम महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ अशासारख्या संस्था करतात, परंतु आर्थिक संकल्पनांचा कोश हा डॉक्टर गोविलकरांनी एक हाती पूर्ण केलेला मोठा प्रकल्प आहे. अर्थशास्त्राव्यतिरिक्त भारतीय सांस्कृतिक विचाराशी संबंधित लिहिलेली त्यांची काही पुस्तके म्हणजे अर्थ नावाचा पुरुषार्थ, पावक कर्मे, यज्ञ, दान, तप, श्रीसूक्त, आराधना श्री लक्ष्मीची, श्री गणपती अस्थिरीवर शिष्य आणि विकासाची भारतीय संकल्पना. डॉक्टर गोविलकरांच्या पुस्तकाला मराठी अर्थशास्त्र परिषदेचा उत्तम पुस्तक पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या क्रमिक पुस्तकांची निर्मिती केली असून त्याची प्रशंसा NCERTने या केंद्रीय शिक्षण संस्थेने केली आहे. पुस्तकांव्यतिरिक्त डॉक्टर विनायक गोविलकर यांनी विविध वर्तमानपत्रे आणि अन्य नियतकालिकात इंग्रजी आणि मराठीत सुमारे 1100 लेख लिहिले आहेत. डॉक्टर गोविलकरांच्या साप्ताहिक लेखमाला लोकमतमध्ये सलग 7 वर्ष, दैनिक देशदूतमध्ये सलग 5 वर्ष, महाराष्ट्र टाइम्समध्ये 1 वर्ष, सकाळच्या अर्थपुरवणीमध्ये 1 वर्ष अशा प्रसिद्ध झाल्या आहेत. डॉक्टर गोविलकरांच्या लेखांना पत्रपंडित पांडुरंग वाघ आडगीळ उत्तम लेख पुरस्कार तसेच मराठी अर्थशास्त्र परिषदेचा उत्तम लेख पुरस्कार प्राप्त झाला आहे. आजच्या आपल्या गोदावरी संवादाचे उद्घाटक म्हणून ते आपल्यामध्ये उपस्थित आहे. मला असं वाटतं त्यांचंही स्वागत एकदा टाळ्यांच्या कडकडाटात व्हायला पाहिजे. मी सरांना विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे आणि त्याचबरोबर आपल्या लिटफेस्टचे उद्घाटन करावे. नमस्कार. आजच्या ह्या गोदावरी संवाद कार्यक्रमासाठी आयाम संस्थेने हा जो एक मोठा फेस्टिवल भरवला आहे त्याबद्दल सुरुवातीला मी आयामचे मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो. आयामचे अध्यक्ष आणि दिवसभर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले सगळे विद्वज्जन बंधू भगिनींनो, खरं म्हणजे हा कार्यक्रम सोनालीताईंनी सुरुवातीला सांगितलं तसं मनोरंजनाचा नाही. हा कार्यक्रम दिवसभर एक बौद्धिक खाद्य म्हणून आपण त्याच्याकडे बघतो आहोत. आणि किती भरगच्च आहे तर रात्री संध्याकाळी 6:30 वाजता त्याचं शेवटचं सत्र सुरू होणार आहे आणि ते कितीपर्यंत संपणार हे सांगितलेलं नाही, कारण ती मुलाखत आहे. असा हा भरगच्च कार्यक्रम संयोजकांनी त्याला म्हणताना डिस्कशन, डिस्कोर्स, डिबेट असे इंग्रजी शब्द वापरले आणि मला वाटतं या सगळ्याचं सार म्हणून मराठी शब्द संवाद वापरला आहे.
आपल्या भारतीय साहित्यामध्ये एक रंभा आणि शुक संवाद असा खूप प्रसिद्ध आहे. अर्थात तो संवाद संस्कृतमध्ये आहे, पण समजायला अतिशय सोपा आहे. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम. मला वाटतं संस्कृत असलं तरी समजायला एकदम सोपं आहे. तीर्था तीर्थावर निर्मळ असा ब्रह्मवृंद म्हणजे विद्वज्जन आहेत. हा संवाद जो आहे ना, तो संवाद एका बाजूला रंभा आहे आणि एका बाजूला शुकमुनी आहेत. दोन भिन्न प्रवृत्तीची माणसं आहेत आणि त्यांना जे जे दिसत आहेत ते ते त्या श्लोकातनं ते मांडतायत. आता रंभेने काय मांडलं असेल हे मी सांगायची गरज नाही, आणि शुकमुनी काय सांगतायत एका श्लोकात, तर हा श्लोक आहे. दृष्टी कशी आहे, आहे तेच, पण प्रत्येकाला दिसतंय कसं. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृंदम. आता ब्रह्मवृंद जो आहे, विद्वज्जन जे आहे ते काय करतायत, वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद. हा सगळा ब्रह्मवृंद काय करत आहे, तर तत्वचिंतन करत आहे. कशाच्या माध्यमातून, वादाच्या माध्यमातून. आणि या वादातनं काय निर्माण होणार आहे, वादे वादे जायते तत्वबोध. तत्वबोध होणार आहे ह्या वादातून. आणि तत्वबोधातनं काय साधायचं आहे, तर बोधे बोधे भासते चंद्रचूडा. या बोधातनं आम्हाला चंद्रचूडाचा, शिवाचा, सत्याचा, चांगल्याचा बोध होणार आहे, भास होणार आहे. मला असं वाटतं की ही एक कडी सांगून दिली शुकमुनींनी. तुम्हाला जर सत्य पाहिजे असेल तर त्या सत्यासाठी काय आहे, चंद्रचूडाचा भास व्हायला हवा असेल तर बोध व्हायला पाहिजे. बोध कशाने होणार आहे, बोध वादाने होणार आहे. तत्वबोध वादाने होणार आहे. हा वाद तत्वचिंतनातनं. आणि ते तत्वचिंतन कोण करणार आहे, तर विद्वज्जन करणार आहेत. आणि हे विद्वज्जन ते तत्वचिंतन कुठे करणार आहेत, तर तीर्थावर करणार आहेत. मला वाटतं हे सगळं आजच्या घडीला लागू आहे. बघा, नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे. हे सगळे विद्वज्जन इथे आलेले आहेत. आज दिवसभर चर्चा होणार आहे. त्या चर्चेतनं बोध होणार आहे आणि त्या बोधातनं शेवटी आपल्याला शिवाचं दर्शन घडावं अशी संयोजकांची अपेक्षा आहे. म्हणून या सगळ्या खटपटीला मी सुरुवातीला म्हटलं तसं नाशिककरांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद, भरभरून प्रतिसाद दिला, तो खरोखरच योग्य असा आहे असं मला वाटतं. अर्थात हे जे एवढं प्रचंड मोठं जग आहे, विश्व आहे, याचं आकलन एकट्या दुकट्याला तो कितीही हुशार असला, विद्वान असला तरी होणं शक्य नाही. हे त्या काळापासून विद्वानांना समजलं आहे. आता आजकालचा अभिनिवेश सोडून देऊ आपण, पण तेव्हापासून कळलं आहे. आणि म्हणून चर्चा, वाद. संस्कृतमध्ये वाद हा शब्द आहे, पण मराठीत त्या वादाचा अर्थ भलताच काहीतरी होतो. म्हणून कदाचित आयामनी त्याला संवाद असा शब्द जोडला असेल. मतभेद असणारच, कारण प्रत्येकाचं शिक्षण वेगळं आहे, संस्कार वेगळे आहेत, आकलन वेगळं आहे, आणि त्यामुळे मतभेद असणार. हे मतभेद रिझॉल्व्ह व्हावेत म्हणून आवश्यकता कशाची आहे, ती आवश्यकता संवादाची आहे, ती आवश्यकता वादाची आहे. हे मतभेद जर आपण क्लासिफाय करायचे ठरवले ना, तर मला वाटतं 5 गटात त्याचं वर्गीकरण करता येईल. मतभेदाचं पहिलं वर्गीकरण करूया आपण तथ्यासंबंधी मतभेद, ज्याला आपण फॅक्ट्स म्हणतो. हे मतभेद जर सोडवायचे असतील तर मला असं वाटतं वादाचा फारसा उपयोग नाही. तथ्य आहे, मग तो उदाहरण सांगायचं झालं तर इथे राम जन्मभूमी होती की नव्हती, वाद काय करता, निरीक्षण करा. म्हणजे हा पहिला वादाचा मुद्दा जर रिझॉल्व्ह करायचा तर निरीक्षण हे त्याला उत्तर आहे, उपाय आहे. दुसऱ्या गटात जर वर्गीकरण करायचं झालं तर संज्ञेसंबंधी काही मतभेद असू शकतील. उदाहरण जर सांगायचं झालं तर एखादा म्हणू शकतो
आत्ता जो उल्लेख डॉक्टरांनी केला, राष्ट्र, या संज्ञेबद्दल मतभेद आहेत की नाही? धर्म या संज्ञेबद्दल मतभेद आहेत की नाही? सेक्युलर मतभेद आहेत की नाही? संज्ञा याबद्दल मतभेद असू शकतात. आता हे मतभेद दूर करायला उपाय काय? वादे वादे जायते तत्वबोधा. तिसरा एक प्रकारचा मतभेद असू शकतो, त्याला आपण म्हणू तर्क. तर्कासंबंधी मतभेद. हा तर्क म्हणजे काय? मी काढलेला निष्कर्ष. असं आहे तर तसं होईल, असं नाही आहे तर असं होणार नाही. तर्क. आता ह्या तर्काच्या बाबतीत उदाहरण जर सांगायचं झालं तर लिटमसचा पेपर ॲसिडमध्ये टाकला तर त्याचा रंग बदलतो, ही फॅक्ट आहे. पण याच्यातनं निघणारा तर्क, याच्यावर वाद असू शकतो. तो वाद पुन्हा या चर्चेने सुटू शकतो. मूल्यसंबंधी वाद असू शकतो, व्हॅल्यूज या संबंधी पण वाद असू शकतो. अमुक एक गोष्ट मूल्य म्हणून आहे की नाही आहे याहीबद्दल वाद असू शकतो. तो वादसुद्धा चर्चेनेच सोडवता येईल. आणि पाचव्या प्रकारचा वाद जो असू शकतो, मतभेद जो असू शकतो, त्याला आपण म्हणूया दार्शनिक मतभेद. अर्थात तो सुटणारे दर्शन ग्रंथातनं, वाद घालून नाही सुटणारे. 5 प्रकारचे मतभेद असू शकतात. त्यातला मी जसं म्हटलं, संज्ञा, तर्क आणि मूल्य या 3 प्रकारचे मतभेद चर्चेने सुटू शकतात. तथ्यासंबंधीचा मतभेद प्रत्यक्ष निरीक्षणाने आणि दार्शनिक मतभेद हे दर्शनविषयक ग्रंथांनी सुटू शकतात. हे सगळं डोक्यात ठेवून आज जो विषय इथे चर्चेला घेतला आहे, डॉक्टरांनी सांगितलं आणि आपल्याला या स्क्रीनवर पण दिसलं असेल, राष्ट्र प्रथम. सगळी विषयांची मांडणी या बेसिक गोष्टीवर बसलेली आहे. बघा बरं, आता हे राष्ट्र या संदर्भातला मतभेद मला वाटतं 3ही गटात येतो. संज्ञा गटात पण येतो, तर्क गटात पण येतो आणि मूल्य गटात पण येतो. आणि म्हणून त्याच्यावर चर्चा दिवसभर व्हावी ही पण अपेक्षा योग्यच आहे. बघा ना, काही जण म्हणतात राष्ट्र कशाला म्हणतात? देश म्हणा की, राज्य म्हणा की. राष्ट्र या शब्दाचा आग्रह कशासाठी? विशेषतः तरुण पिढी काही बाबतीत आग्रही असते. मला असं वाटतं की याची चर्चा होणं आवश्यक आहे. देश ही एक भौगोलिक संकल्पना आहे. एक निश्चित भूप्रदेश आणि त्या भूप्रदेशाला म्हणजे जगाच्या नकाशावर एक स्थान आणि त्याला जगात एक मान्यता, तो देश. राज्य ही तशी राजकीय संकल्पना आहे. म्हणजे उदाहरण देऊन सांगायचं झालं तर भारत देशात स्वातंत्र्यापूर्वी अनेक राज्य होती. दोन्ही शब्द मी वापरले, देशही वापरला, राज्यही वापरला. दोन्हीचा अर्थ भिन्न आहे. देश ही भौगोलिक आहे, राज्य ही राजकीय संकल्पना आहे. आणि मग राष्ट्र काय आहे? राष्ट्र ही सांस्कृतिक कल्पना आहे. आता सांस्कृतिक म्हटलं की पुन्हा प्रश्न आला, कारण आजकालच्या काळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम याचा अर्थ मनोरंजनाचे कार्यक्रम असा झाला आहे. सांस्कृतिक हा शब्द संस्कृतीपासून आला आहे. मन मानसिक, बुद्धी बौद्धिक, समाज सामाजिक, शरीर शारीरिक, तसं संस्कृती सांस्कृतिक. संस्कृतीविषयी, संस्कृती संबंधी. तेव्हा राष्ट्र ही संकल्पना त्या संस्कृती संबंधी आहे. आणि संस्कृती मग काय आहे? एका वाक्यात सांगायचं तर समाजाच्या मनामध्ये असलेली अंतिम मूल्य म्हणजे संस्कृती. अंतिम मूल्य काय? ज्या मूल्यांच्या आधारावर समाज राहायला पाहिजे, टिकला पाहिजे, बांधला पाहिजे, चालवला पाहिजे, ती मूल्य म्हणजे संस्कृती. अशा या संस्कृतीच्यावर आधारित याचा परिणाम काय होतो? संस्कृतीमुळे स्वभाव ठरतो. संस्कृतीचं प्रकटीकरण स्वभावातनं होतं. संस्कृतीचं प्रकटीकरण भावभावनातनं होतं. संस्कृतीचं प्रकटीकरण दृष्टिकोनातनं होतं. आणि संस्कृतीचं प्रकटीकरण वर्तणुकीतनं होतं. 4 गोष्टी: स्वभाव, भावभावना, दृष्टिकोन आणि वर्तणूक.
या 4 गोष्टींमधून आपल्याला संस्कृती दिसते. करा विचार थोडासा. एखादा समाज ॲग्रेसिव्ह असतो, एखादा समाज शांत संयमी असतो. कशामुळे आहे? हे त्या संस्कृतीमुळे आहे. अशी संस्कृती ज्याच्यातनं व्यक्त होते ते सांस्कृतिक. आणि असा सांस्कृतिक ज्याला म्हणता येईल भाग राष्ट्र या संकल्पनेच्या पाठीमागे आहे. आणि म्हणून राष्ट्र प्रथम असं आपण या थीममध्ये घेतल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा समावेश त्याच्यामध्ये होईल. आपल्या सगळ्यांना ही एक सुंदर मेजवानी आहे. मी नाशिककरांच्या वतीने आलेल्या सर्व त्या सगळ्यांची नावं न उच्चारता परत पण सर्व वक्त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना या फेस्टमधनं निश्चितच फीस्ट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आयामचे आभार मानतो आणि थांबतो.